पश्चिम महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा टॉप 5 मधून। वक्फ बोर्ड कायद्यामुळे मुस्लिम समाजातील गरीब बांधवांना न्याय मिळेल असं म्हणत खासदार उदयनराजेंनी या कायद्याचं स्वागत केलं। शिवाय वक्फ बोर्डाकडे या जमिनी कशा आल्या हे सुद्धा यातून कळणार असल्याचं उदयनराजे म्हणाले। माजी खासदार रणजित निंबाळकरांचा पराभव शहाजीबापू पाटलांच्या जिव्हारी लागलाय। ज्यांनी आपल्याला पाणी दिलं त्याला आपण घरी बसवलं आणि ज्यांनी आपलं पाणी अडवलं त्याला आपण लोकसभेत पाठवलं असं म्हणत भर सभेत शहाजीबापूंनी स्वतःच्या तोंडात मारून घेतली। छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह विधान करणाऱ्या प्रशांत कोरटकरच्या जामीन अर्जावर आता 7 तारखेला सुनावणी होणार आहे। कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयात आज सुनावणी होती। दरम्यान मोठ्या पोलीस बंदोबस्तात कोरटकरला कोर्टात हजर करण्यात आलं होतं। सोलापुरात 600 घंटागाडी कर्मचारी यांचं विविध मागण्यांसाठी धरणं आंदोलन होतं। किमान वेतन मिळावं, आरोग्याच्या सोयीसुविधा दिल्या गेल्या पाहिजेत यासाठी आंदोलन करण्यात आलं। जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत शहरातील घंटागाडी बंद राहतील असा इशारा कामगारांनी दिला। सांगलीच्या वाळवा आणि जत तालुक्यात अवकाळी पाऊस झाला। यामुळे उन्हाळी भुईमूग, गहू, हरभरा काढणीचं काम रखडलंय। वादळी वाऱ्यामुळे आणि पावसामुळे काही काळ जनजीवन विस्कळीत झालं होतं।